मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही आहे, गुड इव्हनिंग आहे आता. आणि आज 14 फेब्रुवारी आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. आमचे व्हॅलेंटाईन दोघं. सो चला, आज व्हॅलेंटाईन डे आहे. हां, तिघं सॉरी, मी पण आहे ना. सो आता आम्ही असं सुशांत मला घेऊन चाललेत कॅफेमध्ये. कुठे चालले जातं माहिती आहे मला, तर तुम्हाला माहित नाही. चला, स्टे ट्यून. आणि सो येस, अगं थांब ना, नको ना बाळा. आणि काय अच्छा, चला जास्त येतं ना माझ्या तोंडात. मी सारखं चला बोलत बसते. आणि सो पण येतं माझ्या तोंडात जास्त. सो चला. मी आता काय बोलले माहिती? सो चला. तो तसं तिकडे भाजीपाला पण भरतोय, तो पण बघू, घेऊन येऊ येताना. आणि टाइम भेटला तर मग. आणि लास्ट टाइम मी खूप छान सरप्राईज वगैरे असं घरीच बनवलं होतं छोटंसं, पण यावेळेस काय टाइम भेटला नाही, काम वगैरे ऑफिसचे. आठवतंय लास्ट टाइमचं सरप्राईज? ते गिफ्ट दिलेलं मी, त्याचा लॉग आहे, तो बघा तुम्ही जाऊन. पाहिजे तर मी लिंक टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आणि आताच यार थांबा ना, काय चला करते, मला बोलूनच नाही देते. सो तो व्हिडिओ बघा. आणि आज बघू, आज काय असं बड्डे नाही, गिफ्ट वगैरे असं काही नाही केलंय प्लॅन. म्हटलं चला कॅफेमध्ये जाऊया आणि थोडंसं मी टाइम स्पेंड करूया. आणि सो चला, ब्लॉग कंटिन्यू करा. ही पण उडवते माझी. परत चला. खाली आलोय. गाडीमध्ये पिशव्या ठेवते 4 व्हीलरमध्ये, कारण की तिकडे जर कॅफेमध्ये जाणार तिकडे आम्ही 4 व्हीलर नाही घेऊन जाणार आहे. मग इकडे आले की भाज्या वगैरे घ्यायला जाऊ, तेव्हा घेऊन जातो. आम्ही आलोय आता इथे, दाखवतो कुठं आलो. एकदा आम्ही मिमी कॅफेला आलो, लास्ट टाइम जेव्हा माझ्या बड्डेला आलेलो तेव्हाच. थोडा वेळ जास्त नसेल. चलो वेटिंग आहे ना, तर बघ मग. हे असं पिझ्झाचं आहे. वेटिंग आहे आता आम्हाला. बसलोय आम्ही इथे एरवी. इकडे भेटलाय, हाच असेल बघ, पण तेच असेल. हे बॅकग्राऊंड ते पण छान होतं, पण तो जास्त जणांचा टेबल आहे ना. कोकोनट रोज मिल्कशेक ना, कोकोनट रोज मिल्कशेक मागवला. पिझ्झा आला आता. आम्ही का पिझ्झा आहे. हमें को 2 चाहिए, लेकिन एक हार्ड है, 2 देना और एक मतलब एक ये वाला एक वाला दोनों. चला, केक्स घेतलेला आहे, पेस्ट्री. ये हा पहिल्या या कारणामुळे आम्ही 4 व्हीलर घेऊन येत नाही. एवढं ट्रॅफिक होतं ना या रोडला. सो आम्ही संध्याकाळी गेलो होतो खाली, तुम्ही बघितलं असेल. मस्त एन्जॉय केला, थोडंसं कॅफेमध्ये बसलो, तिथे खाल्लं वगैरे. आणि त्यानंतर मग काही भूक पण नव्हती, आणि मग जेवण वगैरे आम्ही असंच काहीतरी थोडंसं तिकडेच खाल्लं तेच. आणि येताना डोनट आणि पेस्ट्रीज घेऊन आली. पूर्वीची डोनट खाऊन झालेला आहे. पेस्ट्री अजून आम्ही काही खाल्ली नाही आहे, म्हटलं तेव्हा काही इच्छा नव्हती. आणि काम चालू आहे माझं, आता ब्रेक घेतला आहे मध्ये थोडा वेळ. आणि मग आता
सुशांत आणि उर्वी गेलेत खाली, दोघंजणं गार्डनमध्ये गेलेत. ते आल्यानंतर मग आम्ही पेस्ट्री वगैरे खाऊ. आणि उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी, मला 2 दिवस सुट्टी आहे महाशिवरात्रीची, उद्याची आणि परवा वीक ऑफ तिला, म्हणजे असं अटॅच करून मला 2 दिवसाची सुट्टी भेटली. सुशांतला उद्या आहे, परवा नाही आहे. सो आम्ही दोघं आता बघू उद्याचं काय. आता उद्या तर उपवास असणार आहे महाशिवरात्रीचा, मस्त बघू काय करायचे, प्लॅन उद्या करू. आणि आता 11 वाजेपर्यंत काम चालू असणार आहे. तो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि ते मिमी कॅफे जर तुम्ही कल्याणमध्ये असेल किंवा कल्याणच्या आजूबाजूला असेल तर एकदा नक्की जाऊन ट्राय करा. तिथला आम्हाला पिझ्झा लास्ट टाईम ट्राय करायचा होता, जेव्हा माझ्या बड्डेच्या वेळेस आम्ही गेलो होतो तिथे, तेव्हा आली उर्वी नाही आहे आव्या. सो जेव्हा आम्ही माझ्या बड्डेच्या वेळेस मिमी कॅफेमध्ये गेलो होतो आम्ही, तिथे आम्ही असं काय ते डिमसम वगैरे काय खाल्लं होतं, सुशी वगैरे खाल्लेली. तेव्हा आम्हाला पिझ्झा ट्राय करायचा होता, पण तेव्हा इतकी भूक पण नव्हती आणि पिझ्झा आम्ही खाल्ला होता ऑलरेडी दुपारीच, त्यामुळे मग तो खाल्ला नव्हता. आणि त्यांचा पिझ्झा स्पेशल आहे तिथला, जो की भट्टीमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला. इथे मी क्लिप घेतली, त्यामुळे यावेळेस म्हटले चला दाखवूया. लास्ट टाईम मी तो शब्द मला आठवत नव्हता, सो इथे मी ती क्लिप घेतली, म्हटले चला तुम्हाला दाखवता येईल. सो तसं काहीच ते बनवतात, असं काही ओव्हन वगैरे नाही आहे. आणि खूप सॉफ्ट आणि खूप असं एकदम सॉफ्ट पिझ्झा, खूपच भारी पिझ्झा होता. मी आजपर्यंत असा पिझ्झा खाल्ला नव्हता. आणि नक्कीच जर तुम्ही कल्याणमध्ये किंवा कल्याणच्या आजूबाजूला कुठे राहत असाल तर तो पिझ्झा ते मिमी कॅफेच नक्की ट्राय केला पाहिजे. अप्रतिम आहे, खूप छान छान गोष्टी, व्हरायटी भेटतात, नक्की ट्राय करा. आणि थोडंसं कॉस्टली आहे पण ठीक आहे, पण एवढं पण कॉस्टली नाही आहे, बट इट्स ओके. छान आहे, क्वालिटी छान आहे, क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी छान आहे. सो चला आता मी काम करते, माझं चालू आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट केला मला नक्की सांगा. आणि तुम्ही मागच्या वर्षी पण मी असं छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं, घरच्या घरी केलं होतं, पण ते मी म्हटलं यावेळेस तर काही एवढा टाईम नाही भेटला तेवढं सगळं करायला, मग म्हटलं चला जाऊन येऊया. आणि तुम्ही कसं करायचं सेलिब्रेट मला सांगा. आणि येस, म्हणजे असं व्हॅलेंटाईन डे वगैरे आहे म्हणून असं काही नाही आहे. आमचा रोजच व्हॅलेंटाईन डे असतो, रोजच आमचं प्रेम असतं एकमेकांवर, आणि हे आपण रोजच सेलिब्रेट करायला पाहिजे खरं तर. पण हा काहीतरी एक त्यासाठी फक्त दिवस म्हणून ठेवला आहे, तो सेलिब्रेट करायचा आहे. बाकी काय आहे ते रोजचं तसंच आहे. एनिवेज चला बाय, भेटूया नेक्स्ट. आता आम्ही पेस्ट्री खाऊ तेव्हाची मी एक क्लिप टाकेल आणि त्यानंतर मग व्हिडिओ एंड करूया. बाय.